पुढच्या बातमीकडे, महाविकास आघाडीत सर्वाधिक फायदा कुणाला झाला हे लोकसभेत दिसून आलंय आणि तोच कल साम आणि सकाळच्या सर्वेतून समोर येतोय। महाविकास आघाडीत सर्वाधिक फायदा विधानसभेतही काँग्रेसला होऊ शकतो असा कल साम आणि सकाळच्या सर्वेतून समोर आलाय। तर ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन नुकसान केलंय असाही कल महाराष्ट्रातून साम आणि सकाळच्या सर्वेतून समोर आलाय। पाहूयात आपण महाविकास आघाडीत सर्वाधिक लाभ कुणाला होऊ शकतो। बघा, काँग्रेस 37.1, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 18.5%, शिवसेना ठाकरे गट 13.6%, तर सर्व घटक पक्षांना समान फायदा होऊ शकतो असं 30.8% लोकांनी म्हटलेलं आहे। बघा, उद्धव ठाकरेंना नुकसान होऊ शकतं असे म्हणणारे किती आहेत पाहूया आपण। बघा, राज्यात जेव्हा सर्वे केला तेव्हा 31.3% लोकांचं म्हणणं आहे हो नुकसान झालंय, तर 43.3% लोकांचं म्हणणं आहे नाही, म्हणजे जास्त लोकांनी म्हटलंय की नुकसान झालेलं नाही, तर सांगता येत नाही असे 25.4% नागरिक आहेत। बघा, सीएम पदासाठी फडणवीस आणि ठाकरेंना सारखीच पसंती मिळालेली आहे। साम सकाळ सर्वेतून दोघांना सारखीच टक्केवारी समोर आलेली आहे। बघा, अवघ्या 4 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काटेकी टक्कर आहे। साम आणि सकाळच्या सर्वेतून दोघांना सारखीच पसंती मिळाली, तर या दोघांनंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती मिळालेली आहे। बघा, एकनाथ शिंदेंना 14.5, देवेंद्र फडणवीस यांना 22.4%, अजित पवार यांना 5.3% म्हणजे सर्वात कमी, उद्धव ठाकरेंना 22.4%, नाना पटोलेंना 4.7% म्हणजे सर्वात कमी आहे, तर सुप्रिया सुळेंना 6.8% जणांनी पसंती दिली आहे।